शहरातील बीड बायपास रोडवरील नाईकनगर येथील चौकाच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झालाय। भाजपा नगरसेवक आप्पासाहेब हिवराळे यांच्या भूमिकेविरोधात बंजारा समाज रस्त्यावर उतरला असून तीव्र आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्याच्या म्हणण्यानुसार संबंधित कमानीवर यापूर्वी स्वर्गीय वसंतराव नाईक चौक असं नाव स्पष्टपणे लिहिलेलं होतं। मात्र अलीकडेच नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे यांनी त्या कमानीला भगवा रंग दिला, तसेच मला पाहिजे ते नाव मी तिथे देईल असं वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केलाय। या प्रकरणामुळे बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत आंदोलकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच बंजारा समाजाचे प्रेरणास्थान असल्यानं त्यांच्या नावाचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे अशी ठाम भूमिका आंदोलकर्त्यांनी मांडली आहे। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे यांनी संबंधित कमानीवर येऊन बंजारा समाजाची जाहीर माफी मागावी अशी ठोस मागणी करण्यात आली आहे। अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काय झालं नेमकं त्या ठिकाणी? काल दुपारी अशी जी घटना घडली जी नाही घडायला पाहिजे। आमचे जे नगरसेवक आहे आप्पूसाहेब हिवाळे, तर त्यांनी आमची जी कमान आहे खूप वर्षापासून ती कमान आहे, तर तिथे येऊन त्यांनी ती पूर्ण तिथं ऑरेंज कलर दिला आणि ते कमानीवरचं नाव मिटवलं। जेव्हा आमचे काही जी मुलं आहेत त्यांनी रॅलीतनं जाऊन ते बघितल्यावर त्यांनी विचारलं की तुम्ही हे काय करताय? तर मी ही जी कमान आहे मी काही वर्षापूर्वी जी केलेली आहे, तर मी ह्याच्यावरचं नाव मिटवतोय आणि मला पाहिजे ते नाव मी इथं ठेवणार आहे, कारण ही कमान माझी आहे आणि खूप वर्षापूर्वी जे आमचं माननीय वसंतराव नाईक यांचं नाव आहे आणि आमची अशी इच्छा आहे की जे नाव मिटवलेलं आहे त्यांनी ते नाव तसंच राहू द्यावं आणि जातीभेद करू नये, कारण आम्ही एक काहीतरी उद्देशानं त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलेला आहे आणि त्यांनी त्याच्यावर खरं उतरावं। असं जर त्यांनी एका महिन्यात जर हे प्रकार ते करत असतील तर ते नगरसेवक म्हणून राहायच्या लायकीचे नाही आहे। त्यांनी स्पष्टपणे आपला राजीनामा द्यावा आणि ज्या ठिकाणी आमच्या समाजाचा आणि वसंतराव नाईकांचे जे कमान आहे त्याचा अपमान केलेला आहे, त्यांनी त्याच ठिकाणी येऊन आमच्या सगळ्या समाज बांधवांची माफी मागावी, एवढंच मी आमच्या सगळ्या समाज बांधवांकडनं जाहीर निषेध करते। आणि त्यांनी जोपर्यंत आमच्याशी माफी मागत नाही तर आम्ही थांबणार नाही, हे आम्ही सगळेजण आज सांगतोय। सगळ्यांचं पण सहमती तेच आहे की त्यांनी येऊन आमच्याशी माफी मागावं, ज्या ठिकाणी अपमान केलंय त्याच ठिकाणी त्यांनी आमची माफी मागावी। मी योगिता राठोड शिंदे। काय सांगाल नेमका काय प्रकार घडलेला आहे? काल असं प्रकरण झालं। काल आपलं छत्रपती शिवाजी महाराज जयंती होती। जयंतीनिमित्त आम्ही उत्साहात बाहेर जात होतो। तिथून जात असताना आपलं आप्पाभाऊ हिवाळे आमच्या जे नाईक नगरचं कमान होती, कमान आले तिथं आणि ते पूर्ण कमानला नाही का नाईक साहेबाचं नाव होतं ते नाईक नगर कमान म्हणून, पूर्ण कमानला प्रिंट मारून टाकलं। आणि सांगायला जर गेलो आम्ही तर त्यांना विचारलं की बाबा का असं करतोय का नाही, ते म्हणतो मी नगरसेवक आहे, मी काही पण करू शकतो म्हणे, मी त्यांना नाव पण नाही ठेवणार आणि मी तुमचं सगळं ते झेंडा वगैरे तुमचं जे संत शिशुपाल महाराज चौक आहे ते पूर्ण उकडून फेकून देतो म्हणे।